नमस्कार, केवी मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मिटमिटा ते तिसगाव चौफुली या रस्त्यावर रेल्वे पूल झालेला आहे. त्या पुलाखाली अत्यंत पाणी साचल्याने प्रवाशांना येणे जाणे अवघड झाले आहे. 2 चाकी वाहने तर जाऊच शकत नाही अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. तरी शासनाने संबंधित कार्यालयाने याची दखल घ्यावी अशी मागणी मिटमिटा येथील राधाकृष्ण पाटील राधाकिसन पाटील जाधव सोसायटी चेअरमन गणेशराव देवकर, बाळू पाटील जाधव, लक्ष्मणराव बनकर, पोपटराव मुळे, बबनराव मुळे, दिगंबर पाटील मुळे, नूरखा पठाण, राजू अप्पा गुजरे नागरिकांनी केलेली आहे. केबी न्यूज मराठीसाठी LV पवार यांनी दिलेला वृत्तांत. नमस्कार, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मिटमिटा या गावी आलो आहोत. या ठिकाणी तिसगाव ते मिटमिटा हे अंतर 5 किलोमीटरचं असून या ठिकाणी रेल्वे पुलाच्या खाली भयानक असं पाणी साचलेलं आहे आणि प्रवाशांचं जाणं येणं सुद्धा अवघड झालेलं आहे आणि जीव धोक्यात घालून दुचाकी वाहनांना प्रवास करावा लागत आहे. तर याकडे शासनाचं खूप दुर्लक्ष आहे. आता 4 व्हीलरवाले सुद्धा गाड्या टाकायसाठी ते मागं पुढं सुद्धा करत आहे आणि याकडे म्हणजे विशेष खूप दुर्लक्ष आहे रेल्वे खात्याचं आणि या रेल्वे खात्याच्या अंतर्गत हे काम येतं आहे असंही आम्हाला ग्रामस्थातून माहिती झालं आहे. आता आपण सध्या मिटमिटा या गावी या ठिकाणी आलो आहोत. या ठिकाणी ग्रामस्थ आपल्या सोबत आहे मिटमिटाचे, त्यांच्याकडून आपण त्याबद्दल थोडक्यात मनोगत जाणून घेऊ. काका नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? माझं नाव दशरथ गिरजाराम मुळे, वय वर्ष 70 वर्ष. गाव मिटमिटा. आता हे जे 3 गाव ते मिटमिटा या गाव दोन्हीच्या मध्ये जे पुलाच्या खाली पाणी आहे त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? मी स्वतः पाणी केली आणि माझ्या गुडघ्या कमरा इतकं पाणी आहे. हां. मुलं रेल्वे पट्टीवरून येतात त्याकडे त्यांचे कपडे बदलत दिसले मला. हां. बैलगाड्याकडे जाऊ शकत नाही. सगळ्या गाड्या बंद पडलेल्या इकडे. याकडे शासनाकडे काही पाठपुरावा लोकप्रतिनिधी चालू मागील 2023 मध्ये परिपत्र खासदार इंद्र जिबेल साहेब यांना दिलेले आहे. रेल्वे पट्टी अधिकारी त्यांना पण मी स्वतः भेट दिलेली आहे. पुलाचं काम अर्धच थोडं केलं. म्हणजे हे एकदम ग्रामस्थांना या लोकांनी चॉकलेट दिलेलं आहे आणि त्यांच्या जे निवेदनाला आहे तेराची टोपली दिलेली आहे आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागाकडं लोकप्रतिनिधीचं अत्यंत दुर्लक्ष दिसतंय. या शुल्लक रस्ता आहे, शुल्लक पाणी आहे, पण ही जीव घेणे प्रवास आहे आणि कामगारांना यावा जावाचं शब्द आहे, यावा जावाच लागतं आणि त्यामुळं त्यांचे अत्यंत हाल होत आहे. आणि आता अजून आपल्या सोबत आहे. नाव काय तुमचं? गाव तुम्ही काय सांगू शकता यावर? माझा मुलगा कामाला जात असताना रात्री 12-1 वाजता आल्यानंतर तिथे पाण्यामध्ये पडला होता आणि त्याला उचलायला कोणी होतं. पाणी कमराच्या आता नाव काय तुमचं? गाव कोणतं? मिटमिटा. आता ह्या रस्त्याची अशी दोन अवस्था आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? बैलांना जाण्या येण्याची अडचण आहे. रस्त्याला जाता बैलगाडी जाऊ शकत नाही.
तिथं त्या पाण्यामध्ये कमरेच्या वरती पाणी आहे हां आणि त्याच्यामध्ये गाड्या बंद पडतात. हां लोकांच्या 2 व्हीलर 4 व्हीलर जर याच्यामध्ये त्या गाड्या बंद पडतात. महिला जर असल्या महिलांच्या गाड्या बंद होतात तर त्यांना अडचणीचा खूप अडचणी येते तिथं. तर ते शासनानं ध्यान द्यावं आणि वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करतोय, परंतु शासन त्याच्याकडे कोणीच ध्यान देत नाही त्याच्याकडं. ही खूप मोठी खंत आहे. एकदम ओरिजिनल अशी माहिती दिली आहे आणि त्यांची आत्मीयता तळतळ त्या रस्त्याविषयी. आणि आता बोलू शकता तुम्ही? नाव काय तुमचं? नमस्कार, मी लक्ष्मण बाजीराव बनकर मिठमिटा. हां, तर ह्या रस्त्याची जो अवस्था आहे, जाण्याच्या अवस्थेचे हाल होत आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? काय व्हायला पाहिजे? खरं जर म्हणलं तर सगळे गावकरी जवळजवळ 4 वर्षापासून या समस्येला देत आहे. हां तिकडं जवळजवळ अर्धे शेतकरी महिलांना शेतामध्ये कामाला जावं लागतं. मांड्या इतकं पाणी असल्यानंतर महिलांनी जाणं कसं? आम्हाला या अवघड आहे ना. म्हणजे ही समस्या तुम्ही तुमचे पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार यांना कळवलं नाही का? मग आम्ही सगळ्याला कळवलं हां. आणि इम्तियाज जलील साहेबांनी लेटर पण दिलेलं आहे आणि PWDला सुद्धा केलेलं आहे. आम्ही त्याच्याविषयी आणि मागं 2 वर्षा अगोदर उपोषण सुद्धा केलेलं होतं. काका नाव काय तुमचं? नारायण बुळे. गाव मिटमिटा. या रस्त्याची जो अवस्था याच्याबद्दल तर आपण काय सांगू शकतो? शेती व्यवसाय आम्हाला फार तकलीफ आहे. हां आणि गाड्या जात नाही, गाड्या येत नाही, लेडीजला जायला तकलीफ आहे. शेती तिकडे आहे. म्हणजे एकंदरीत आपल्या ग्रामस्थांच्या बोलण्यावरून असं येतं का म्हणजे त्यांच्या शेती तिकडं आहे, त्यांचा दूध व्यवसाय तिकडं आहे आणि भाऊचा मुलगा तिथं पडला सुद्धा होता, त्यावेळी कोणीच दखल घेतली नाही. त्यावेळी ग्रामस्थांच्या हाकेला धाव घेऊन जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार यांनी त्वरित ह्या रस्त्याकडे लक्ष देऊन त्या पाण्याची विल्हेवाट लावायला पाहिजे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.